19 डिसेंबरला देशात राजकीय भूकंप होऊन मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होऊ शकतो असं भाकीत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतायत। अमेरिकेतल्या नव्या कायद्यानुसार 19 तारखेला एप्स्टीन फाईल्सचा डेटा जगासमोर उघड होईल। अल्पवयीन मुलींच्या शोषणाचं रॅकेट चालवणाऱ्या जेफ्री एप्स्टीनचे जगभरातले मोठमोठे राजकारणी, उद्योगपती यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते। 1990 पासून अशा लोकांना अल्पवयीन मुली पुरवण्याचं काम एप्स्टीन करत होता असे त्याच्यावर आरोप झाले। यात भारतातल्या 3 प्रमुख लोकांची सुद्धा नावं आहेत असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। पण याच एप्स्टीन फाईल्समुळे देशाचे पंतप्रधान बदलू शकतात, यातून सध्याचे पंतप्रधान बाजूला होऊ शकतात, हेच पृथ्वीराज बाबांना सुचवायचं हे स्पष्ट आहे। त्यातच गेल्या महिन्यात एप्स्टीन संदर्भातल्या मेसेजमध्ये मोदींचा उल्लेख असल्याच्या चर्चा म्हणा किंवा वावड्या म्हणा उठवण्यात येत आहेत। त्यामुळेच एप्स्टीन फाईल्सचं हे सगळं प्रकरण आहे काय पाहूया त्या व्हिडिओमधून। जेफ्री एप्स्टीनने 1970 मध्ये न्यूयॉर्कच्या डाल्टन स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली। पण हे करत असताना तो वॉल स्ट्रीटमधील इन्व्हेस्टमेंट बँक बेअर स्टर्न्समध्ये पार्टनर झाला। 1982 मध्ये त्याने जे एप्स्टीन अँड कंपनी या नावानं स्वतःची इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू केली, ज्यांच्या कंपनीची $1 बिलियन पेक्षा जास्त संपत्ती आहे अशा क्लायंट्सच्या ॲसेट मॅनेजमेंटचं काम एप्स्टीनची कंपनी करत होती। काही वर्षातच एप्स्टीन गडगंज श्रीमंत झाला। त्याने अनेक देशांमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली। फ्लोरिडाच्या पाम बीच इथं घर, लिटल सेंट जेम्स आणि ग्रेट सेंट जेम्स अशी 2 कॅरिबियन बेटं सुद्धा त्यानं विकत घेतली। आता जेफ्री एप्स्टीनकडे इतका पैसा कुठून आला, त्यानं तो कुठून कमावला, हा संशोधनाचा विषय आहे। एप्स्टीनचे जगभरातले राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी अशा लोकांशी चांगले संबंध होते। अशा लोकांना तो मोठमोठ्या पार्ट्या द्यायचा। आतापर्यंत जे फोटो समोर आलेत त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, जगप्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स, ब्रिटिश राजघराण्यातील अँड्रू माउंटबॅटन यांच्यासोबत जेफ्री एप्स्टीनचे फोटो आहेत। पण जेफ्री एप्स्टीनचा बड्या लोकांसोबत असलेल्या या संबंधांचा एक विकृत अँगल समोर आला तो 2005 मध्ये। 2005 मध्ये एका 14 वर्षीय मुलीच्या पालकांनी फ्लोरिडा पोलिसात एप्स्टीन विरोधात तक्रार दिली। जेफ्री एप्स्टीनने त्याच्या पाम बीचवरच्या घरात आपल्या मुलीचं शोषण केल्याची तक्रार त्यांनी केली होती। जेव्हा पोलिसांनी त्याच्या घरावर छापेमारी केली तेव्हा असंख्य अल्पवयीन मुलींचे फोटो त्याच्या घरात सापडले। त्याने 50 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींवर असेच अत्याचार केले होते। धक्कादायक गोष्ट म्हणजे एप्स्टीनने आपल्या संपर्कात असलेल्या बड्या लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्या होत्या। मसाजच्या नावाखाली हा सगळा प्रकार सुरू असल्याचं सुद्धा समोर आलं होतं। पण एप्स्टीनकडे असलेल्या पैशांच्या जोरावर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला। 2008 मध्ये फ्लोरिडा स्टेट कोर्टानं त्याला दोषी ठरवलं, पण त्याला फक्त 13 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली। दक्षिण फ्लोरिडाचे तत्कालीन अटॉर्नी जनरल अलेक्झांडर अकोस्टा सोबत एप्स्टीनने एक सिक्रेट डील केली, ज्यामुळे त्याला फक्त एकाच अल्पवयीन मुलीच्या शोषण प्रकरणात शिक्षा झाली। हेच अलेक्झांडर अकोस्टा ट्रम्प सरकारच्या पहिल्या कार्यकाळात लेबर सेक्रेटरी सुद्धा होते। एप्स्टीन 13 महिन्यांची शिक्षा झाली, तो बाहेर आला आणि हे प्रकरण थंड झालं। पण 2018 मध्ये पुन्हा एकदा काही महिलांनी एप्स्टीनवर अत्याचाराचे आरोप केले। तेव्हा एप्स्टीनवर कठोर कारवाई करण्यासाठी तत्कालीन ट्रम्प सरकारवर दबाव वाढत गेला आणि एप्स्टीनला अटक झाली। त्याच्याकडून या प्रकरणात काही लोकांची नावं पुढे येण्याची शक्यता होती। पण त्याच वेळी 10 ऑगस्ट 2019ला न्यूयॉर्कच्या जेलमध्ये जेफ्री एप्स्टीनचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला। त्याने स्वतःला संपवल्याचं सांगण्यात आलं, पण नंतर काही तज्ज्ञांनी त्याच्या ऑटोप्सी रिपोर्टवरून त्याची हत्या झाल्याचं सांगितलं होतं। त्याने कोणत्याही हाय प्रोफाईल लोकांची नावं घेऊ नये म्हणून त्याला संपवण्यात आल्याचे आरोप झाले। एप्स्टीनबद्दल असाही एक अँगल समोर येतो की तो इस्रायलचा गुप्तहेर होता। मोठमोठ्या नेत्यांना हनी ट्रॅप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम एप्स्टीन करत असल्याचं म्हटलं जातं। पण ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात विरोधी डेमोक्रेटिक पक्षानं एप्स्टीनबद्दलचा सगळा डेटा, त्याचे फोटो आणि मेल्सची एप्स्टीन फाईल्स सार्वजनिक करण्यासाठी दबाव वाढवला। जून 2024 मध्ये अमेरिकेतल्या निवडणूक प्रचारावेळी ट्रम्प यांनी आपण सत्तेत आलो तर एप्स्टीन फाईल्स सार्वजनिक करण्याचं आश्वासन दिलं होतं। पण निवडून आल्यानंतर ट्रम्पनी हा मुद्दा म्हणजे डेमोक्रॅट्सची लबाडी असल्याचं म्हटलं होतं। पण अखेर दबाव वाढल्यानं अमेरिकेच्या संसदेत एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी कायदा संमत झाला। त्यावर ट्रम्प यांनी 19 नोव्हेंबरला सही केली। 30 दिवसाच्या आत एप्स्टीन फाईल्समधला डेटा सार्वजनिक करण्याची तरतूद या कायद्यात आहे। त्यानुसार 19 डिसेंबरला एप्स्टीन फाईल्सचा सगळा डेटा सार्वजनिक होणार आहे। यात अनेक बड्या नेत्यांची, उद्योगपतींची नावं असण्याची शक्यता आहे। यावरूनच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असा दावा करतायत की या फाईल्समध्ये भारतातल्या 3 प्रमुख लोकांची नावं असण्याची शक्यता आहे। यामुळे राजकीय भूकंप होऊन मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो असं चव्हाणांनी सांगितलं। पण या सगळ्यात मोदींचा काय संबंध?
तर नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील इन्व्हेस्टिगेटिव्ह न्यूज एजन्सी ड्रॉप साईटने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. 2019च्या मध्यात जेफ्री एप्स्टीनने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मीटिंग ठरवण्यासाठी ट्रम्प यांचे तत्कालीन चीफ स्ट्रॅटेजिस्ट स्टीव्ह बॅननला सांगितल्याचं ड्रॉप साईटच्या या बातमीत म्हटलंय. अमेरिकेतील संसदेची तपास समिती हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या डॉक्युमेंट्समध्ये ही माहिती असल्याचा दाखला ड्रॉप साईटने दिलाय. मे 2019 मध्ये मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर एप्स्टीनने त्यांची भेट घेण्यासाठी बॅननला मेसेज केला होता. त्याच्या अटकेच्या 2 महिने आधी हे सगळं घडलं होतं. मोदींच्या भेटीसाठी आग्रह धरताना त्याने बॅननला सांगितलं होतं, तुम्ही मोदींना भेटायला हवं. त्यावर बॅननने प्लीज असा रिप्लाय दिला होता. त्यानंतर एप्स्टीनने काही वेळानं पुन्हा मेसेज केला, मोदी ऑन बोर्ड. आता ड्रॉप साईटचा हा रिपोर्ट किती खरा, यामध्ये खरंच तथ्य आहे का याची पुष्टी अजूनपर्यंत होऊ शकलेली नाही. पण यातून मोदींची भेट घेण्यासाठी जेफ्री एप्स्टीन आग्रही असल्याचंच दिसतं. पण ही भेट झाल्याचा किंवा ठरल्याचा कोणताही उल्लेख आढळत नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.